एक्सरसाइज स्टार्ट करू आपण. फर्स्ट कंप्लीट करून टाकू आज उद्या. ते पुढे होणारच आहे सोमवारपासून. ठीक आहे. म्हणजे आपला एक्झाम घेऊ आपण. एक्झाम कधी घ्यायची आपल्याला संडेला घ्यायची. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जे एक्झाममध्ये येणार आहे तेवढं आधी घेऊ, त्याच्यानंतर मग पुढे जाऊ. 2.2 साठी आहे सगळं. ठीक आहे. थोडंसं आवड वाटायला काल बघितलं केसेस तेव्हाच कळतं मला. ठीक आहे. सो एक्सरसाइज नंबर 2.1 राईट डाऊन. एक्सरसाइज 2.1 क्वेश्चन नंबर 1. apply the stop करू आपण ते. given elementary transformation, apply the given elementary transformation on each of the following matrices. On each of the following matrices. हे मॅट्रिसेस आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला काय करायचंय, काय सांगितलंय, apply the given elementary transformation on each of the following matrices. आपल्याला खाली काही मॅट्रिक्स दिले आहेत, त्याच्यावर काय करायचंय, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं. जे काय दिले ते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं. सो फर्स्ट क्वेश्चन, A equals to 1 0 minus 1 3. 1 0 minus 1 3, comma R1 interchange R2. R1 interchange R2. Second, B equals to number 2. B equals to 1 minus 1 3. 1 minus 1 3. 2 5 4. 2 5 4. comma R1 interchange R1 minus R2. R1 minus R2. दोन्ही क्वेश्चन येतात तुम्हाला. दोन्ही क्वेश्चन येतात. फर्स्ट येतो डायरेक्ट, सेकंड पण डायरेक्ट येईल. कुठे बदल करायचं सेकंड मध्ये, R1 मध्ये. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन काय दिले आपल्याला, काय म्हणू शकतो आपण, अप्लाय. काय अप्लाय करायचं आपल्याला, R1 इंटरचेंज R2. या मॅट्रिक्सवर जेव्हा आपण अप्लाय करू, A चेंजेस टू काय होईल, अलीकडे अरे A चेंजेस टू काय असेल, -1 3 1. सेकंड मध्ये काय असेल, अप्लाय. काय अप्लाय करायचं आपल्याला, R1 चेंजेस टू R1 मायनस R2. सगळं नाही तर R1 मायनस R2 कसं करता येईल मग, B इज इक्वल टू आपण R1 मायनस R2 करू. बरोबर आहे. R1 मध्ये मायनस R2 करायचं, म्हणजे R2 करायच्या बद्दल आपल्याला कुठं करायचं आहे, R1 मध्ये 2 5 4 तसाच ठेवला. R1 मधून R2 सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे R1 पहिला किती होता, 1 - 2. दुसरा किती आहे, -1 -5. तिसरा किती आहे, 3 - 4. एक स्टेप वाढवतोय इथे मी. म्हणजेच काय होईल, B चेंजेस टू काय असेल, 1 - 2 म्हणजे काय येतं, -1 -1 -5 -6 अगेन -1 देन 2 5. ठीक आहे. थर्ड फोर्थ सेम आहे ते काही देत नाही. पुढचा घेतो डायरेक्ट 5. एक वेळ सांगू, हे बघा, A इक्वल्स टू मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला. एक 1 0 दिला आहे आणि दुसरा -1 3 दिला आहे. बरोबर आहे. काय करायचं सांगितलं आपल्याला इथं, R1 R2 कडे चालला आहे, R2 R1 कडे चालला आहे. ओके. R1 इंटरचेंज R2. बरोबर आहे. दोन रो मध्ये काय करायचं आपल्याला, इंटरचेंज करायचंय. इंटरचेंज करायचं म्हणजे काय करायचंय, त्याला त्याच्या ठिकाणी ठेवायचं, त्याला त्याच्या ठिकाणी, म्हणजे R1 ला R2 च्या ठिकाणी आणि R2 ला R1 च्या ठिकाणी. मग R1 काय होता दिलेला आपल्याला, काय होता R1 म्हणजे हा पहिली आडवी लाईन म्हणजे R1 असते, दुसरी R2 असते. मग R2 ला कुठे घ्यायचंय, R1 च्या ठिकाणी, आणि R1 ला कुठे शिफ्ट करायचंय, R2 च्या ठिकाणी. ओके. म्हणजे
म्हणजे -1 3 कुठे जाईल वर आणि 1 0 कुठे येईल खाली. म्हणजे R1 R2 च्या ठिकाणी गेला आणि R2 कुठे आला R1 च्या ठिकाणी. इकडे सेम इकडे काय करायचंय R1 दिले आपल्याला. ओके R1 चेंजेस टू R1 R2. सो R1 म्हणजे कोणता होता हा R1 आणि हा R2. ह्या दोघांमध्ये काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. ओके मी इथे डायरेक्ट करत नाही फक्त सांगायला तुम्हाला. R1 मधून R2 काय करायचंय सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. दिले डायरेक्ट वन केस काय दिली आपल्याला R1 R2. R1 1 होता R2 किती आहे 2 आहे. 1 2 काय येतं चुकलं काय बरोबर आहे 1 दिलं. 1 2 काय येतं -1. पुन्हा -1 5 काय येतं -6 आणि 3 4 काय येतं -1. जे काय आलं ते कुठं बदल झाला आपला हा R1 मध्ये बदल झाला. तोच आपण R1 घेतलाय. बदल कुठे करायचा होता आपल्याला R1 मध्ये म्हणजे रो फर्स्ट मध्ये बदल करायचा होता. जेव्हा जे R1 मध्ये बदल करायचे त्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन दिलेलं आहे. दोघांचं सबट्रॅक्शन दिलेलं आहे. कशाचं R1 आणि R2 ची वजाबाकी दिली आहे. सो R1 म्हणजे हा होता पहिला R1. दुसरा त्याचा काय होता R2. R1 R2 म्हणजे 1 2 जे काय येईल ते इथे ठेवलं. पुन्हा -1 5 जे काय आलं ते इथे ठेवलं. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. A equals to झालं का नाही A equals to 5 4 1 3. Question number 3. A equals to 5 4 1 3, comma C1 interchange C2. C1 interchange C2. Second, तुम्ही ना वही नाही दिलं कधी घरी सगळे त्याला परत द्यायचं आहे प्रॅक्टिस होतं. B equals to 3 1 इथे लिहायचं परत एकदा. B equals to 3 1 4 5. एकच क्वेश्चन दिला 3 1 4 5. R1 changes to R2. R1 interchange R2. म्हणजे कॉमन लिहायचं. What do you observe? What do you observe? काय दिसत आहे ओके काय करायचे ए मॅट्रिक्सला कॉलम 1 कॉलम 2 चेंज करायचे. बी मॅट्रिक्सला रो 1 रो 2 चेंज करायचे. जेव्हा आपण चेंजेस करू तेव्हा ए आणि बी आपल्याला काय दिसेल इक्वल. ओके द टू न्यू मॅट्रिसेस आर इक्वल लिहू शकतो. ठीक आहे बघा अप्लाय काय अप्लाय करायचं आपल्याला C1 चेंजेस टू C2 इंटरचेंज. A इक्वल्स टू काय होईल चेंजेस काय होईल C1 इंटरचेंज C2. म्हणजे बघा हा C2 होता आणि हा काय आहे C1 बरोबर आहे. कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम 2 ला इकडे कॉलम 1 च्या ठिकाणी आणायचे. कॉलम 1 ला कॉलम 2 च्या ठिकाणी. म्हणजे काय असेल 4 3 अलीकडे येईल आणि तिकडे काय जाईल 5 1 पलीकडे जाईल. A भेटला. सेम बी करायचे. सो अप्लाय काय असेल R1 इंटरचेंज R2. म्हणजे काय होईल B चेंजेस टू R1 ला R2 च्या ठिकाणी ठेवायचे. म्हणजे बघा हा R1 आणि हा R2 बरोबर आहे. 4 5 1 न्यायचंय 3 1 5 4 5 3 1 बरोबर आहे. therefore A and B are equal. A आणि B सेम आले बरोबर आहे. म्हणजे काय म्हणता येईल these two matrices are equal. मग A आणि B are equal करते चालू. मॅट्रिक्स A and मॅट्रिक्स B are equal.
व्यवस्थित काढायचं मॅट्रिक्स. फोर्थ क्वेश्चन घ्या. A इक्वल्स टू 1 2 -1. सोपे क्वेश्चन आहेत. पुढची एक्सरसाइज आहे सोपी आहे त्याच्यापेक्षा. 1 2 -1 एवढी सोपी एक्सरसाइज दिली की दुसरी वाटा किती सोपी असेल पुढची. ठीक आहे. 0 1 3 0 1 3 बंद झालं का? कॉमा 2 C2 कॉमा 2 C2 कॉमा B इक्वल्स टू काय दिलंय B इक्वल्स टू त्याच क्वेश्चन मध्ये दिलंय B इक्वल्स टू 102 खाली दिलंय 245 कॉमा -3R1 find the addition of खाली द्या find the addition of two new matrices. Find the addition of two new matrices. ओके बघा आता A दिलाय आणि B दिलाय. ओके सो यूज आता एका खाली गेले तुम्ही A असं जे काय दिलंय ते यूज काय दिलंय कोणत्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आपल्याला C2 ला. C2 चेंजेस टू 2C2 म्हणजे 2 काय दिलं आपल्याला इथं K 2 म्हणजे K दिला कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट न मल्टिप्लाय करायचं A ला म्हणजे A इक्वल्स टू काय असेल चेंजेस घ्या इक्वल टू घ्या. C2 कोणता होता इथं बरोबर आहे 2 आणि 1 म्हणजे 1 0 तसाच ठेवा -1 3 तसाच ठेवा. 2 न मल्टिप्लाय करायचे C2 ला बरोबर आहे. 2 न मल्टिप्लाय करायचे C2 ला म्हणजे इथं 2 न मल्टिप्लाय करा 2 * 2 काय येतं 4 आणि 2 न मल्टिप्लाय करायचं 1 ला 2 A भेटला. सेम इकडे काय करावं लागेल मग यूज R1 चेंजेस टू -3 इंटू म्हणजे -3 ने मल्टिप्लाय करायला कशाला रो 1 ला. रो 1 कोणता होता 102 बरोबर आहे. 102 ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होईल B इक्वल्स टू -3 ने मल्टिप्लाय करायचं 1 ला 0 ला मल्टिप्लाय करा आणि 2 ला मल्टिप्लाय करा आणि खाली काय असेल 2 4 5. पुढे काय दिले क्वेश्चन आपल्याला द ऍडिशन ऑफ टू न्यू मॅट्रिसेस. दोन मॅट्रिक्सची ऍडिशन. आता ऍडिशन कशी करायची आपल्याला झालं नाही. ओके सो A प्लस B इक्वल्स टू A मॅट्रिक्स दिलाय आपल्याला प्लस B मॅट्रिक्स दिलाय आपल्याला. हे काय दिलंय 1 4 -1 0 2 3 आणि इकडे काय असेल -3 0 -6 आणि 2 4 5. कशी करतो आपण मॅट्रिक्सची ऍडिशन फर्स्ट रो लिहून घ्यायचं. आविष्कार झाला का कळालं की झालं का बघा आता दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन करायचे म्हणजे कसं करावं लागेल ठीक आहे. एका ठिकाणी करू. इकडला पहिला नंबर 1 इकडला पहिला नंबर 1 + -3
इकडं पहिला दुसरा नंबर, इकडं -1 प्लस -6 खाली काय असेल मग 0 प्लस 2 खाली 2 प्लस 4 3 प्लस 2 मॅट्रिक्सची ॲडिशन डायरेक्ट करायची आपल्याला. काय करायची 2 मॅट्रिक्सची ॲडिशन डायरेक्ट करायची म्हणजे R1 इकडला R1 R11 म्हणजे A11 A12 A11 म्हणजे या 11 ची पोझिशन पुढे आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. ठीक आहे 1 - 3 सरळ आपल्याला ॲडिशन करायला सांगितलं. ठीक आहे 1 - 3 4 0 -1 -6 किती येईल मग A प्लस B इक्वल्स टू काय येतं काय येतं -2 4 -7 2 6 डायरेक्ट करेल प्लस मायनस कळलं. सबट्रॅक्शन पण सेम करायचं आलं तर. पुढे आहे आपल्याला 2.2 मध्ये खूप शिकायचं आहे. सिंग्युलर नॉन सिंग्युलर तिथे आहे मेन पार्ट. पुढचं घ्या 5th 6th 7th आहे क्वेश्चन. आज एक्सरसाइज संपून जाईल वाटतं. आज संपत उद्या प्रॅक्टिस घेऊया त्याने उद्या परवा उद्याच परवा पेपर आहे संडे. आज फ्रायडे आहे. हां झालं का लिहिणं झालं. ही स्टेप लास्ट घेऊन टाका A प्लस B समजलं काय झालं. क्या क्वेश्चन नंबर 5th and 6 दोन्ही एकदाच घ्या. 5th A equals to 1 minus 1 3 A equals to 1 minus 1 3 2 1 0 2 1 0 आणि 3 3 1 3 3 1 comma 3R3 then 3R3 then C3 plus 2C2 C3 plus 2C2. दूसरा क्या क्वेश्चन नंबर 6 A equals to सेम मैट्रिक्स आहे A equals to 1 minus 1 3 2 1 0 3 3 1 comma C3 plus 2 C2 and then 3R3. What do you conclude, Halya? What do you conclude? What do you conclude from examples 5 and 6? From example 5 and 6. 5 आणि 6 मध्ये तुम्हाला काय दिसेल? काय दिसेल? दोन्ही सेम आहेत. ओके, दोन्ही मॅट्रिक्स ए दिलेले काय आहेत? इक्वल आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? ऑपरेशन काय यूज करायचं आहे? सुरुवातीला पहिल्या रोला R3 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे रो करायचं. सुरुवातीला ऑपरेशन रोचं करायचं, पुन्हा कॉलमचं करायचं. तिकडे काय दिले? आधी कॉलम दिले, पुन्हा रो दिले, पण नंबर बदलत का? नाही, तेच आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतो 2 + 4 किती येतं? 6 आणि 4 + 2 काय येतं? आन्सर सेमच येणार आहे. बरोबर आहे. असं खालं काय आणि असं खालं काय, आन्सर तर पोटात जाणार आहे. बरोबर आहे. पद्धत वेगळी आहे. म्हणजे
हा a प्लस बी आणि हा a मायनस बी, म्हणजे काय करू शकतो आपण बघा, एक तर a प्लस बी केला आणि b प्लस a केला, म्हणजे आधी रो न मल्टिप्लाय केलं, थर्ड रो न मल्टिप्लाय केलं, काहीतरी मॅट्रिक्स आहे, त्या मॅट्रिक्सला काय करायचं परत c3 प्लस 2c2 ना मल्टिप्लाय करून एक मॅट्रिक्स आणायचं आहे, ते आन्सर येईल. पण सेम त्याच मॅट्रिक्सला आधी c3 प्लस 2c2 ऑपरेशन यूज करायचे, त्याच्यानंतर 3r3 करायचे, आन्सर सेम येतं का बघायचं. येतं का वेगळं येतं काय सांगता येत नाही. आपल्याला तर माहिती आहे a प्लस बी इक्वल्स टू बी प्लस येतं, ते कोणता लॉ होता आठवते का, a प्लस बी इक्वल्स टू बी प्लस ए लॉज होते बघा आपल्याला. लॉ काय म्हणतो आपण लॉला मराठीत, नियम. हा ए अधिक बी मी शिकवलं की बाई तुला, ए प्लस बी इक्वल्स टू बी प्लस ए. हा आठवीला आहे, शिकवतेस की तू. ए अधिक बी बरोबर बी अधिक ए अधिक कंसात बी प्लस सी, म्हणजे बी अधिक सी, ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी इक्वल्स टू ए प्लस बी ब्रॅकेट क्लोज प्लस सी. त्याला एक लॉ म्हणतो आपण, आठवते का कुणाला, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ. लॉ झाले तर असे बरोबर आहे. कुठं 11ला ते नाही कम्युटेटिव्ह आहे, ह्याच्यामध्ये आहे जास्त, 8वीला आहे, 8वीलाच आहे बहुतेक, 7वी 8वीला. ठीक आहे. मग आता कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय असेल बघा, आता a इक्वल्स टू आपल्याला काय दिलंय यूज, सुरुवातीला काय करायचं a ला यूज, कोणता रो दिलाय आपल्याला, कोणता रो दिलाय r3, काय करायचं सांगितलंय r3 ला मल्टिप्लाय करायचं, कशानं 3r3, जे काय दिलं ते घेतलं बरोबर आहे. म्हणजे a इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला, कळालंय का, फास्ट व्हायला सांगा, फास्ट व्हायला का थोडस, असं कोणाला वाटतंय का सोपं आहे म्हणून थोडं फास्ट घ्यावं. आणि महत्वाचं म्हणजे सोपं आहे नाही, सोपं केलंय आपण, प्रॅक्टिस झाली याची, काही नवीन नाही. ठीक आहे. असं वाटत असेल कोणाला की खूप स्पीड फास्ट आहे सरांची, नाही तसं काही नाही, मी 8वी पासून 5वी पासून पण शिकवलेलं आहे. ठीक आहे. हा सो r3 आणि r3 ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला कशानं 3 न, म्हणजे r3 कोणता होता 3 1, म्हणजे हा होता r3 ला मल्टिप्लाय कशानं करायचं फक्त 3 न. 3 हा एक कॉन्स्टंट आहे k बरोबर आहे, म्हणजे r1 r2 तसाच ठेवा, 1 1 3 2 1 0 तसाच ठेवला. r3 ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला कशानं 3 न, इथं 3 न मल्टिप्लाय करा, 3 3 9 परत 9 परत 3 भेटला. त्याच्यानंतर काय करायला सांगितले आपल्याला, ते कुठं चेंज करायला सांगितले, परत यूज c3, आपण बदल करतो, c3 चेंजेस टू, हे घ्यावं लागेल ना, कुठं बदल करायला होते आधी, c3 चेंजेस टू c3 प्लस 2c2 बरोबर आहे. आता इथे मी a इक्वल्स टू घेतो, जे काय दिलं ते आपल्याला, काय कुठं बदल करायचं आपल्याला, थर्ड कॉलम दॅट इज c3, याच्यामध्ये बदल करायचा, म्हणजे हे दोन तसंच ठेवा, 1 2 9 -1 1 आणि 9 तसंच ठेवले बरोबर आहे. कोणत्या कॉलम मध्ये चेंज करायचं आपल्याला, तिसऱ्या कॉलम साठी करायचं, म्हणजे काय करावं लागेल, c3 प्लस काय दिलं आपल्याला, c3 प्लस 2c2. आता c3 लागणार आहे आणि काय लागणार आहे आपल्याला, c2 लागणार आहे. c3 म्हणजे हा होता, हा c3 आणि हा c2, हे दोन कॉलम लागतील आपल्याला कॅल्क्युलेशन साठी. मग आता काय असेल, पहिला c3 किती होता 3 प्लस 2 इंटू त्याचा c2 किती आहे -1, म्हणजे काय 3 2 म्हणजे काय येतं +1, जे काय आलं ते घेतलं इथं. पुन्हा दुसरा c3 किती आहे 0, ते 0 प्लस 2 इंटू त्याचा c2 किती आहे 1, म्हणजे काय होईल सांगा 0 प्लस 2, म्हणजे आन्सर काय येतं इथे भेटलं आपल्याला 2 बरोबर आहे. पुन्हा c3 काय लास्ट 3 प्लस 2 इंटू 9 काय येईल मग 3 प्लस 18, म्हणजे काय येईल 21, जे काय आलं ते घेऊन टाकायचं 21 बरोबर आहे. मग हा मॅट्रिक्स आपल्याला भेटला. त्याच्यानंतर आपल्याला सेम काय करायचंय राईट साइडला बरोबर आहे. करता येईल तुम्हाला राईट साइडला. सुरुवातीला काय करावं लागेल यूज आधी काय दिले आपल्याला c3 चेंजेस टू c3 प्लस 2c2, म्हणजे जी आता केली प्रोसेस ती कुठे करायची आधी करायची कोणत्या मॅट्रिक्सवर करायची त्या,
म्हणजे कोणता मॅट्रिक्स आहे C3 आता इथं 301. इथं काय होता 303 होता, इथे किती आहे 301. म्हणजे दोन्ही वेगळी प्रोसेस आहे. बरोबर आहे, करता येईल का? बघ करा. मॅथमॅटिक्सचे ऑपरेटर व्यवस्थित द्यायचे. ओके, मी असं दिलं म्हणून तुम्ही तसं देत राहू नका. कसं आहे, बोर्ड आहे डिजिटल. ओके, पेन असं काय होते. वन पुढं लगेच त्याला R3 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. जे काय आलं मॅट्रिक्स त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. हेच त्याला सांगायचं. आलं ना? आहे ना? म्हणजे काय म्हणतात आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय, व्हॉट डू यू कन्क्लूड, काय दिसलं तुम्हाला इक्वल आहे. म्हणजे काय म्हणता येईल, द गिवन ट्रान्सफॉर्मेशन्स आर कम्युटेटिव्ह. म्हणजे दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन काय आहेत, एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6 दोन मध्ये तुम्हाला काय दिसायलंय की A+B केलं तर काय येतं, A+B जे काय येईल तेच काय येतं B+A. म्हणजे आधी एक ऑपरेशन आपण घेतलं, A+B करा किंवा A × B करा. A × B = काय येतं B × A, म्हणजेच AB येणार. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही आपण काय केलंय, सुरुवातीला जर आपण R3 घेतला 3R3, तिकडे नंतर घेतला, आन्सर सेम आहे. म्हणजे दोन मॅट्रिक्स जेव्हा आपण काय करालो मल्टिप्लिकेशन करालो दोन मॅट्रिक्सला वेगवेगळ्या नंबरने. ओके, सुरुवातीला A ने मल्टिप्लाय करालो, पुन्हा B ने करालो. बरोबर आहे. मग तिकडे काय करालो, B ने आधी करालो, A ने नंतर करालो. जेव्हा A ने आणि B ने जेव्हा आपण दोघांनी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू सेम मॅट्रिक्सला, तर आन्सर काय येतं इक्वल येतं. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, these two matrices म्हणजे काय म्हणता येईल, the given transformations are commutative. त्याच्यामध्ये काय दिसायला तुम्हाला, the given transformations are commutative. लिहून टाका खाली, the given transformations are मॅट्रिक्स तर इक्वल आले. बरोबर आहे. पण आपल्याला काय सांगायचंय, the given transformations are commutative. लिहिता येईल का सगळ्यांना, the given transformations are कसे असतील कम्युटेटिव्ह. कळते? ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. मॅथमॅटिक्सचा काय क्वेश्चन घेतला होता का, या गेले लिहिलं का सगळ्यांनी खाली, एवढा पार्ट सोडून लिहून टाका खाली. कसं येतं खाली, C3 ला करायचं बघा. A = C3 ला करायचं म्हणजे काय करावं लागेल बघा, लक्ष द्या. C1 आणि C2 तसंच ठेवा. C1 काय होता 1 2 3 आणि इथे काय होता -1 1 3. ओके, आणि इकडे काय असेल बदलायचं आपल्याला. C3 किती होता पहिला C3 किती आहे, हा C3 आणि हा 2 C2. पहिला C3 आहे 3 3 + 2 * त्याचा C2 किती आहे -1.
म्हणजे काय येतं 3 - 2 आन्सर काय आलं 1 आलं बरोबर आहे. पुन्हा C3 दुसरा किती आहे लक्ष द्या इकडे 0 + 2 * त्याचा C2 किती आहे 1 म्हणजे काय येतं 0 + 2 म्हणजे काय येतं आन्सर जे आलं ते घेतलं येतं. पुन्हा लास्ट C3 किती आहे 1 1 + 2 * त्याचा C2 किती आहे 3 म्हणजे काय येतं 1 + 6 म्हणजे काय आलं 7 आलं बरोबर. पुन्हा आपल्याला काय करायचंय R3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे यूज दोन वेळेस केलं ना तिकडे आपण R3 चेंजेस टू 3R3 R3 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय 3 ने मल्टिप्लाय करायचंय इथे किती आलं 7 म्हणजेच काय असेल आता बघा A = R3 म्हणजे कोणता होता त्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय 3 ने म्हणजे काय येतं आन्सर बघा चेक करा 1 - 1 1 2 1 2 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 9 9 अरे दोन्ही मॅट्रिक्स एक ऑपरेशन सोडलं असं नाही जमत. ऑपरेशन करायला सुरू केलं की शेवटच करायचा. डॉक्टर कसं करतात एक तर घरी नाही तर घरी. पेशंट कसे असतात ऑपरेशन केलं तर एक तर घरी जाईल पेशंट नाही तर घरी जाईल दोनच पर्याय असतात त्यांच्याकडे बरोबर आहे. मेजर ऑपरेशन जे असतं कुणाचं त्याने काय करतात दोनच पर्याय एक तर घरी पाठवतात ना तर तसं आपण ऑपरेशन करताना जे दिलंय ते सगळं करायला पाहिजे तरच कुठेतरी कंप्लीट होतं नाहीतर होत नाही. ओके तर नेक्स्ट क्वेश्चन आपण घेतलं का अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये क्वेश्चन काय 1 2 3 4 घेतलाय का बघा एकदा यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन 1 2 3 4 अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स घेतलं ना. त्याच्या खाली कन्वर्टचं पण घेतलंय आपण कालच 1 - 1 2 3 आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतलंय ते सातवा क्वेश्चन सांगू सांगा ना. सातवा क्वेश्चन आणि आठवा क्वेश्चन दोन्ही झालेले आहेत. एक राहिला लास्ट 9th क्वेश्चन एक 9th घेऊ आपण गाड घ्यायचं तर वेगळं घ्यायचं क्वेश्चन सांगा वेगळं घ्यायचं अप्पर ट्रायंगुलर मध्ये करायचं तेच घ्यायचं. आता बघा 7 नंबरचा आहे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स 8 नंबरचा आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं जे की आयडेंटिटी मॅट्रिक्स साठी तुम्हाला काल एक्झाम्पल दिले होते मी बरोबर आहे. अप्पर ट्रायंगुलर साठी परवा दिले होते. आता अप्परचं एक सांगतो आणि आयडेंटिटीचं एक ठीक आहे. त्याच्यानंतर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ठीक आहे ते आपण उद्या घेऊ कॉलमचं घ्या एक्झाम्पल नंबर. आता 7 तर घेऊ नका 7 8 झालेत आपले ठीक आहे 7 8 झाले मागेच घेतलं मी. या क्वेश्चन यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन 7 म्हणूनच घ्या आता आपल्याला ठीक आहे. आपण एक नवीन तयार करू 7 यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन on use suitable transformation on आपल्याला काय दिले बघा 1 2 3 4 दिलाय. मग मी काय करतो 1 2 इकडे घेतो 3 4 इकडे घेतो. आपल्याला असं दिलंय पुस्तकामध्ये 1 2 3 4 मी काय केलं 1 2 इकडे घेतलं 3 4 तसं क्वेश्चन सेमच आहे चेंज झाला ना तो क्वेश्चन सोल्युशन आहे तुमच्याकडे त्याचं काय करायचं करून घ्यायचं टू कन्वर्ट it into an upper triangular matrix and lower triangular matrix दोन्ही upper triangular matrix and lower triangular matrix. सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला जे सुटेबल वाटतं ते घ्यायचं ओके रो आणि कॉलम. आता काय करू आपण मला आधी काय करायचं याला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करू. अप्पर ट्रायंगुलर मध्ये कसा पाहिजे एक असा दिसायला पाहिजे बघा हे बघा असा वरच्या साईडला असा ट्रायंगल दिसायला पाहिजे बरोबर आहे. ह्या शेप मध्ये दिसायला पाहिजे म्हणजे अप्पर ट्रायंगुलर. त्या ठिकाणी आपल्याला अप्पर साईडला ट्रायंगल आणायचे म्हणजे या लोअर साईड या 2 च्या ठिकाणी काय आणायचं आपल्याला 0 2 च्या ठिकाणी 0. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ओके त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी 0 आणायचं म्हणजे हा कोणता रो आहे सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या मनावर घ्यायचं म्हणजे इथं कोणता रो आहे हा R2 आहे आणि हा
R1 आहे. फर्स्ट प्रिफरन्स काय असतो आपला? फर्स्ट काय करायचं स्टेप? इथं 1 आहे का बघायचं. इथं 1 असेल तर नोटेशन सोपं आहे. इथं 1 नसेल तर मग थोडंसं अवघड आहे. कुठंच 1 नसेल याच्यामध्ये तर थोडंसं अवघड आहे. म्हणजे काय करावं लागेल? त्याला त्याच नंबरने डिवाइड करावं लागेल. त्यावेळेस इथं काय भेटेल आपल्याला? 1. मग ट्रान्सफॉर्मेशन यूज करता येईल. मग आता R2 मध्ये बदल करायचा आहे. या ठिकाणी 0 आणायचा म्हणजे कोणता रो आहे तो? R2. R2 मध्ये चेंज करायचं म्हणजे इथं R2 घेतल्यावर काय होईल? क्रॉस घेतो आपण. 1R2 मायनस 2R1. मायनस का घेतला इथं? बिकॉज नंबर प्लस आहे. नंबर पॉझिटिव्ह असेल तर मायनस, नंबर निगेटिव्ह असेल तर प्लस. लक्षात ठेवायचं एकच. मग काय होईल? आपल्याला A घेऊ आपण मॅट्रिक्स A इक्वल्स टू. ठीक आहे. काय असेल मग? A इक्वल्स टू कुठं बदल करायचा आपल्याला? R2 च्या ठिकाणी म्हणजे R1 तसाच राहील, 1 3 तसाच राहील. बरोबर आहे. R2 किती होता? पहिला R2 किती होता? 2 मायनस 2 इंटू त्याचा R1 किती आहे? म्हणजे 2 मायनस 2 काय आला? 0. ज्याला इथे घेतला. पुन्हा दुसरा R2 किती आहे त्याचा? बघा लक्ष द्या. हा एक R2 होता, हा एक R2 आहे. त्या R2 चा R1 म्हणजे कोणता नंबर आहे? 1. त्या R2 चा हा नंबर कोणता आहे? 3. म्हणजे R2 दुसरा किती आहे? 4 मायनस 2 इंटू त्याचा R1 किती आहे? 3. म्हणजे काय असेल? 4 मायनस 6. म्हणजे आन्सर काय आलं? -2. जे आलं तिथे घेतलं. बरोबर आहे. जे पाहिजे होतं ते भेटलं आपल्याला. दिसायला वरच्या साईडला ट्रायंगल दिसायला म्हणजे हे झालं अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तसंच आपल्याला काय करायचंय? लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स तयार करायचे. कशातून? ह्याच मॅट्रिक्स मधून. म्हणजे A इक्वल्स टू म्हटलं चला नंबर 1 दिला नाव. नंबर 2 काय करायचं सांगितलं आपल्याला? लोअर. अपर तर भेटला, लोअर आणायचं. लोअर आणायचं म्हणजे A काय दिलं तुम्हाला? 1 3 2 4. लोअर म्हणजे खालच्या साईडला आपल्याला काय करायचं? 0 आणायचं. कुठं 0 आणायचं आता? आधी इथं खाली 0 आणला, आता काय करायचंय? खालच्या साईडला ट्रायंगल आणायचंय. म्हणजे 0 कुठं आणावं लागेल? 3 च्या ठिकाणी 0 आणावं लागेल. ओके. 3 च्या ठिकाणी 0 आणावं लागेल. जास्त लोअर केसेस नाहीत आपल्याकडे, अप्परच आहे. त्यामुळे सवय लागून घे अप्पर. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप काय करावं लागेल आपल्याला? इथं 1 आहे, आणायची गरज नाही. मग इथं काय करावं लागेल? हा C1 आहे आणि हा C2. इथं कॉलम वाईज करावं लागेल. इथं कसं करावं लागेल आपल्याला? कॉलम वाईज. का करावं लागेल कॉलम वाईज? हा कोणता कॉलम आहे? कोणत्या कॉलम मध्ये चेंज करायचं आहे आपल्याला? सेकंड कॉलम. C2 मध्ये बदल करायचंय म्हणजे काय करावं लागेल? क्रॉस घ्यायचंय. C2 मध्ये करावं म्हणजे काय करतो आपण इथं? सांगा. इथं C2 घेतो आपण. इथं C2 घेतला म्हणजे इथं पण C2 घेतो. C2 सोबत क्रॉस नंबर कोणता येतो? 1 C2 पुन्हा -3 C1. बरोबर आहे. म्हणजे काय होईल आता इथं? A इक्वल्स टू मॅट्रिक्स मध्ये बदल कसा होईल? इथं मी लिहितो C2 -3 C1. पहिला C2 किती आहे? वाटल्यास इथं 1 घेतो. 1 इंटू पहिला C2 किती आहे? 3 -3 इंटू त्याचा पहिला C1 किती आहे? 1. म्हणजे काय होईल? 3 -3 किती आला? जे आला ते घेतला कुठं? हे 1 2 तसाच ठेवा आधी. हे गोंधळ होतो त्यामुळे आधी घेऊन टाकायचं. इथे किती आला? 0. पुन्हा काय असेल? 1 इंटू C2. दुसरा C2 किती आहे? 1 इंटू 4 -3 इंटू C1 किती आहे त्याचा? म्हणजे काय होईल? 4 - 6. ते मला म्हणजे खालच्या साईडला काय भेटलं आपल्याला? ट्रायंगल भेटला. म्हणजे लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. कळतंय? अप्पर आणि लोअर. फरक एवढाच आहे. फरक स्पष्ट एवढाच आहे. आपण 3x3 घेतल्यामुळे बरेच जणांना अंडरस्टँड झाले की काय करायचं नेमकं आपल्याला. ओके. कळलं का? काल आपण केल्यामुळे कळालं बऱ्यापैकी की काय करायचंय आपल्याला. आउटपुट काय आहे आपलं. आता 2 आहेत. एकच क्वेश्चन घेतला होता ना 3x3 चा मी. त्याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला? 2 मॅट्रिक्स घ्यायचे. एकच मॅट्रिक्सचं केलं आपण. आता 2 मॅट्रिक्स सायमल्टेनियसली करायचे एका सोबत. एका लेफ्ट साइडला पार्ट करायचे आणि राईट साइडला एक करायचं. ठीक आहे. सोपं आहे ते, अवघड नाही. काय तिला विचार मी कधी
मी 10वीला शिकवलंय. यांचीला लहानच आहे ना आपण. पण तिला विचारला कधी मी तिला भीती टाकली का? एकदम सोपं शिकवत होतो मी 10वीला. सिलेबस जास्त आहे थोडंसं फास्ट करावं लागतं, त्याला पर्याय नाही. सोपं शिकवतो की मी. किती महिन्याचा एक चॅप्टर चालू आपला. डेरिव्हेटिव्ह किती दिवस झालं? दिवाळीच्या नंतर डेरिव्हेटिव्ह सुरू केला. आणखी डेरिव्हेटिव्ह चालू. दिवाळी म्हणजे कधी संपली? 18 नोव्हेंबरला. बरोबर आहे? 18 नोव्हेंबर पासून आज किती आहे? 10 जानेवारी आहे. काल परवा दिवशी परत मी डेरिव्हेटिव्ह शिकवतो. 1.5 महिना डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस घेतली याची फक्त. दुसरं काय शिकवलं नाही. ते 11ला सगळं झालं, लिमिट कंटिन्युटी. फक्त डेरिव्हेटिव्ह घेतला मी. 11 सगळे स्टॉप केले, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सुरू केला. 11च्या दिवाळीच्या आधीचे काय सगळे चॅप्टर संपवले 11चे. 11चं मी सगळं शिकवलं. ना चौलडा माहिती. पहिला पिरियड असतो माझा 40-50 मिनिटाचा. आणि प्रॅक्टिस आहे. क्वेश्चन तर एका दिवशी 10 देतो तुम्ही सॉल्व. नेक्स्ट घ्या. आता 3x3 चे घेऊया नका. आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्या. एक्झाम्पल कोणतं घ्यायचं सांगा. अवघड वाटते कोणतं? अवघड कोणतं वाटायला ते सांगा. कन्वर्ट या क्वेश्चन. कन्वर्ट सांगा नंबर. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा दोन नंबर कोणते? 4, 5 ठीक आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. दुसरं काय त्याला नंबर कोणते? सांगा तुमच्या मला. काय नाही चेंज करता. आपल्या हातात आहे. आणखी अवघड वाटायला काय होतं? याला काय करायचं आपल्याला? कन्वर्ट करायचंय कशामध्ये? आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. ओके. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये पुढे दिले का क्वेश्चन काय सांगितलं मी? इनटू अँड आयडेंटिटी मॅट्रिक्स द्या पुढे क्वेश्चन बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. मग सुरुवातीला इथं आपल्याला सरळ 1 दिसायला. 1 आहे याच्यामध्ये. ठीक आहे. 1 आहे. त्यामुळे काय करायचं सुरुवातीला पहिली स्टेप काय असेल? मग इथं मला इथं काय आणायचंय? आपलं टार्गेट काय आहे? 1 0 0 1. आपलं टार्गेट काय असेल? ह्या प्लेसला 1 आणायचं. 4 च्या ठिकाणी 1 आणायचंय. ह्या 1 च्या ठिकाणी 0 आणायचंय. ह्या 5 च्या ठिकाणी 0 आणि -3 च्या ठिकाणी काय आणायचंय? 1. मग त्यासाठी आपल्याला आपल्या मनानं सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन, आपल्या मनानं ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं. तर सुरुवातीला काय करावं लागेल? इथं डायरेक्ट करून टाका. 1 आहे इथं 1/4 न डिवाइड करायची गरज नाही. का करायची गरज नाही? नाही. इथं जर आपण 1/4 न डिवाइड केलं तर पूर्ण मॅट्रिक्स मध्ये फ्रॅक्शन येतं. इथं 1 येतं पण इथं 5/4 येतं. परत दुसरे कॅल्क्युलेशन करायला फ्रॅक्शन सोबत करावं लागतं. त्यामुळे 1 दिसायला सरळ काय करायचंय? यूज R1 इंटरचेंज R2. डायरेक्ट घेऊन टाकायचं. R1 इंटरचेंज R2 म्हणजे काय होईल? आपल्याला A घेऊ. A मॅट्रिक्स काय असेल मग? 1 -3 4 आणि 5. सरळ. जर आपण 1/4 ने जर मल्टिप्लाय केलं असतं R1 ला तर इथं 1 आलं असतं, इथं 5/4 आलं असतं. पण पुढच्या वेळेस जेव्हा R2 ला आपण मल्टिप्लाय आता कॅल्क्युलेशन करू त्यावेळेस अवघड झालं. मग आता इथं काय करावं लागेल? हा कोणता रो होता? R1 आणि हा R2. कुठे 0 आणायचा आता आपल्याला? -4 च्या ठिकाणी. म्हणजे कोणता रो आहे तो? रो कोणता आहे तो? R2. R2 चेंजेस टू. आता काय करतो आपण? परत R2 घेतो. पण R2 सोबत काय करायचं? एक नंबर घ्यायचा. कोणता? त्याच्या क्रॉस मध्ये कोणता नंबर आहे तो घ्यायचा. कोणता नंबर आहे त्या क्रॉस मध्ये? 1 R2. पुन्हा हा नंबर क्रॉस मध्ये काय असेल? 4 R1. 1 R2 4 R1. मग काय असेल? A इक्वल्स टू काय करायचंय? R2 -4 R1 आहे. ओके. सो R2 -4 R1 इथं खाली देतो मी. सो पहिला R2 किती आहे? पहिला R2 किती आहे? लिहू नका, लक्ष द्या फक्त. पहिला R2 किती आहे? 4 - 4 इंटू R1 किती आहे त्याचा?
1 4 मायनस 4 काय आलं सरळ सरळ 0 घेतला इथे लिहून टाकला आधी लिहून टाका इथं 1 मायनस 3 तसाच ठेवून टाका बदल कुठं करायलो आपण बदल कुठं करायलो R2 मध्ये R1 तसाच ठेवून टाकला बरोबर आहे दुसरा R2 किती आहे 5 इथे घेतला R2 च्या खाली 5 मायनस 4 इंटू त्याचा रिस्पेक्टिव्ह R1 किती आहे -3 म्हणजे काय होईल 5 मायनस मायनस प्लस 12 म्हणजे किती आला इथं 17 आला ओके इथं काय आला 17 पुढे काय करावं लागेल मग आता नेक्स्ट स्टेप काय करावं लागेल आपल्याला इथं 17 आला मग कुठं 0 आणायचं आता आपल्याला हे 1 0 झाला इथं 1 आणायचं सुरुवातीला 3 च्या ठिकाणी 0 आणू शकतो आपण पण कसं आणता येईल त्याला आधी 1 आणावं लागेल त्या रो मध्ये किंवा त्या कॉलम मध्ये काय आणावं लागेल आपल्याला 1 म्हणजे मला ह्या ठिकाणी 0 आणायचं म्हणजे आधी इथं 1 पाहिजे ह्या ठिकाणी 0 आणायचं म्हणजे इथं 1 पाहिजे सपोज 3/3 असे 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1 मला ह्या दोन ठिकाणी 0 आणायचं आहे म्हणजे आधी मला इथं 1 आणावं लागेल कळतंय मला ह्या दोन ठिकाणी इथं 0 आणायचंय म्हणजे ह्या ठिकाणी काय करावं लागेल 1 आणावं लागेल ह्या दोन ठिकाणी मला 0 आणायचंय म्हणजे आधी इथं 1 आणावं लागेल कळतंय आपण बघतो कधी पण इथं 1 आणलं ह्या दोन स्टेपला 0 घेतो पुन्हा इथं 1 पाहिजे आता इथं 2/2 असल्यामुळे आधी काय करायचंय इथं 1 बघायचा फर्स्ट स्टेप इथं 1 आणायचं नसेल तर आणायचा दिला असेल तर त्याला चेंज करून घ्या 1 आणा त्याच्यानंतर R2 मध्ये एक नंबर भेटेल त्याला 0 आणा डायरेक्ट R2 मधून तो नंबर मायनस करा येऊन जाईल पुन्हा आता इथं काहीतरी नंबर येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय इथं काहीतरी नंबर येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय बघा 1/17 17 ला डिवाइड करायचं 1 म्हणजे कोणत्या रोला मल्टिप्लाय करायचंय R2 ला चेंज करायचंय 1/17 ने मल्टिप्लाय करायचं कशाला R2 ला 1/17 ने जेव्हा R2 ला मल्टिप्लाय करू त्यावेळेस काय होईल A इक्वल्स टू R2 ला करायचे म्हणजे R1 मध्ये बदल होईल का नाही 1 - 3 तसाच राहील बरोबर आहे 1 - 3 तसाच राहील 0 ला 1/17 ने मल्टिप्लाय करा 0 चे नाव आहे पुन्हा 1 ला 1/17 किती 17 ला 1/17 ने जर आपण मल्टिप्लाय केलं 17 कॅन्सल होतं काय येतं कळतंय आता काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी 0 आणायचंय हा कोणता रो आहे फर्स्ट रो ला 0 आणायचंय रेफरन्स कोणाचा घ्यायचाय R2 चा बरोबर आहे 1 कुठे आहे बघायचं इथं मग आता R1 मध्ये बदल करायचे जो आहे तो घेतला R1 चेंजेस टू बदल कुठे करायचा आपल्याला रो फर्स्ट R1 चेंजेस टू क्रॉस करा काय होईल असं 1 R1 मायनस असल्यामुळे काय घ्यायचंय +3R2 बरोबर आहे +3R2 म्हणजे A इक्वल्स टू काय असेल आता पुढे इन ब्रॅकेट जे काय असेल फक्त बदल कुठे करायला आपण R1 फर्स्ट रो मध्ये बदल करायला म्हणजे फर्स्ट रो काय असेल 1 - 3 चेंजेस कुठे करायचे आपल्याला R2 मध्ये म्हणजे कुठं 0 आणि 1 मध्ये बदल करायचे आपल्याला बरोबर आहे लक्ष आहे चांगलं 1 आणि -3 मध्ये बदल करायचे बरोबर आहे मग काय असेल लक्ष आहे का नाही बघायचं तुम्हाला ठीक आहे कुठं बदल करायचा आहे R1 मध्ये R2 काय असेल मग 0 1 बरोबर आहे 1 पहिला R1 किती होता 1 + 3 इंटू त्याचा R2 किती होता 0 1 + 0 म्हणजे काय येतं 1 पुन्हा दुसरा R1 किती होता तिथला -3 + 3 इंटू त्याचा R2 किती आहे 1 म्हणजे काय लिहायचं नाही कोणी सुटके येऊ नको -3 + 3 आन्सर काय आलं 1 0 0 1 ठीक आहे भेटलं आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स आय कळते का झालं डोक्यात जातं हळूहळू नसेल तर ढकलून जाऊ आपण ढकलायला जाऊ कोणी जाऊ नका ठीक आहे मी लगेच येतो